नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एसआरएचच्या बॉलिंग अटॅक बद्दल बोलणार आहोत। पंजाबने टॉस जिंकून पहिला बॉलिंगचा निर्णय घेतला, एसआरएचला बॅटिंग दिली। एसआरएचने बोर्डवर लावले 219 रन, परंतु ज्या प्रकारे आता त्यांची बॉलिंग सुरू आहे, मला नाही वाटत ते डिफेंड करू शकतील, कारण की पंजाबला इतका सुपर स्टार्ट भेटलाय। प्रभ सिमरन आणि प्रियांश आर्या दोघांचं स्ट्राईक रेट सध्याच्या घडीला 3 ओव्हर झाल्यात 250च्या वरती आहे। असं जर ते खेळत राहिले तर 15 ओव्हर पर्यंत आरामची 7 ते जिंकून जातील। एसआरएच नेमकी कुठे चुकली? ऑप्शन मध्ये त्यांनी चुका केल्यात खूप। त्यांनी फक्त बॅटिंगवर फोकस केलेला आहे आणि बॉलर्सकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। आता फक्त ते बॉलिंगमुळे हरत आहेत। ज्या प्रकारे त्यांचा अटॅक आहे, त्यांनी पहिली बॅटिंग जरी घेतली आणि 300 जरी रन बोर्डवर लावले तरी त्यांचे बॉलर्स ते 300 रन देतात त्यांना समोरच्या टीमला। तर आपण एकीकडे म्हणतो की एसआरएचच्या टीम मध्ये सगळे दानव आहेत, परंतु त्यांच्या टीम मध्ये दानवीर पण आहेत। ते रन करतात पण आणि त्यांचे बॉलर रन देतात पण। त्यांचा जो हेड कोच आहे डॅनियल व्हिटोरी, त्यांनी लक्ष करायला पाहिजे होतं या सगळ्या गोष्टीवर। त्यांचं सुपरविजन पाहिजे होतं, कोणता बॉलर पिक करायचा आणि कोणता आपल्याला बॉलर मॅच जिंकून देऊ शकतो। जयदेव उनाडकट 8 फ्रँचायझीज कडून तो IPL खेळलेला आहे। त्याचा परफॉर्मन्स इतका साजेसा नाहीये, परंतु लेफ्ट आर्म फास्ट मीडियम असल्यामुळे त्याला संघामध्ये स्थान देतात। प्रत्येक मॅच मध्ये त्याचं इकॉनॉमी 10च्या वरतीच असतं, परंतु त्याला चान्स देतात आणि तो मॅच गमावतो। मला माहिती नाही त्याला का मॅच मध्ये घेतात, परंतु जेव्हा त्याला मॅच मध्ये घेतलेला आहे त्याने मॅचेस गमावलेले आहेत। आणि आजच्या मॅच मध्ये हर्ष दुबेला पहिलाच ओव्हर दिला आणि त्याने पहिल्याच ओव्हर मध्ये 18 रन खर्च केलेत। आणि तुम्ही बघू शकता ज्या फॉर्म मध्ये प्रियांश आर्या आणि प्रभ सिमरन आहेत, ॲज अ कॅप्टन तुम्ही ऑर्थोडॉक्सला पहिला ओव्हर का दिला? दोघं पण बॅट्समन पेव्हिलियन मधून सेट होऊन येतात, त्यांना फक्त पेस बीट करू शकतो, परंतु पिच असा आहे त्यांनी पेसचा पण इथं बेनिफिट घेतलेला आहे। पहिल्याच ओव्हर मध्ये हर्ष दुबेला 18 रन दिलेत। त्याच्यानंतर जयदेव उनाडकट 2 ओव्हर मध्ये 26 रन, मलिंगाने 25 रन दिलेत। अशा बॉलिंग अटॅकवर तुम्ही IPL चे टायटल नाही जिंकू शकत। एसआरएच हरत एका रिझनमुळे, त्यांच्याकडे बॉलिंगचा अटॅकच व्यवस्थित नाही। ज्या प्रकारे त्यांनी बॅटर्सवर फोकस केलाय, त्यांनी बॉलर्सवर फोकस करायला पाहिजे होते, कारण की बॅट्समन मॅच तर जिंकवतातच, पण तितकंच कॉन्ट्रीब्युशन बॉलरचं पण असतं आणि ते तिथेच चुकले। फोकस त्यांनी पूर्ण बॅट्समनवर केला आणि बॉलर्सकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। जसे बॅट्समन त्यांनी हार्ड हिटर सिलेक्ट केलेच, त्याच तोडीचे बॉलर्स त्यांना हवे होते जे डिफेंड करू शकतील। एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एका ओव्हरमध्ये जर 11 रन डिफेंड करायचे असतील तर त्या बॉलरने 11 रन डिफेंड केले पाहिजेत। त्या तोडीचा बॉलर त्यांना पाहिजे होते आणि आज त्यांना खामियाजा भोगतणं पडतोय। ज्या प्रकारे त्यांनी 219 रन बोर्डवर लावलेत, परंतु 13 ओव्हरमध्ये त्यांनी 130 रन खर्च केलेत फक्त बॉलर्समुळे। एक पण ब्रँडचा बॉलर त्यांच्याकडे नाहीये, जसे की मुंबईकडे जसप्रीत बुमराह आहे, ट्रेंट बोल्ट आहे, त्या लेवलचे त्यांच्याकडे बॉलरच नाहीत। सगळ्या चुका त्यांनी ऑप्शन मध्ये केलेल्या आहेत आणि आज त्यांना आता पश्चाताप नक्कीच होत असेल ज्या प्रकारे त्यांच्याकडे बॉलर आहेत। आणि एसआरएचच्या बॅटिंग बद्दल जर बोलायचं झालं तर अभिषेक शर्मा सोडला तर कोणाचाही स्ट्राईक रेट 200च्या वरती नव्हतं। सगळ्यांनी आज स्ट्रगल केलंय आणि ते दिसून पण येत होतं। ज्या प्रकारे हेनरिच क्लासेनने 110च्या स्ट्राईक रेटने 120च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, तिथंच थोडा त्यांचा मॉरल डाऊन झाला। 250 रन व्हायला पाहिजे होते, तिथे 219 रन झाले। फक्त एकलौता असा बॉलर आहे शिवांग, ज्याने 3 विकेट पिक केल्यात, अदरवाईज दुसऱ्या बॉलरची सगळ्याची कुटाई झालेली आहे। आणि इथे एसआरएचची कॅप्टन्सी उघडी पडते, ज्या प्रकारे त्यांनी युटिलाइज करायचा बॉलरचा, कोणत्या बॉलरचा कुठे युटिलाइज करायचा हे त्यांना समजत नाहीये। आणि ते कॅप्टन्सी पण टेस्ट होते। ज्या प्रकारे तुमचा जो प्राईम बॉलर आहे आणि जो चकमा देणारा बॉलर आहे त्याचा फर्स्टला यूज करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर विकेट पिक करू शकता। इथेच त्यांचं चुकतंय, ते पार्ट टाइम बॉलर लावून सगळं मॅचची वाट लावून टाकतात आणि नंतर मग शेवटी स्ट्रगल करतात, नंतर एफर्ट्स लावतात। तेव्हा एफर्ट्स लावून काय फायदाच नसतो, कारण की तेव्हा सगळं हातातून मॅच गेलेला असतो। ज्या प्रकारे पंजाबनं बॅटिंग केलेली आहे, स्टार्टिंग पासूनच प्रियांश शर्मा आणि प्रभ सिमरनने पूर्ण मॅचचा रूट चेंज करून टाकला। तर बघूयात नेक्स्ट मॅच मध्ये एसआरएच कमबॅक करते का नाही। ज्या प्रकारे त्यांनी आज बॅटिंग केली, बॉलिंग केली, पूर्ण स्ट्रगल आपल्याला दिसत होतं। एकलौत्या अभिषेक शर्माने चांगली बॅटिंग केली, अदरवाईज दुसऱ्यांनी सगळ्यांनी स्ट्रगल केलंय बॅटिंग मध्ये पण आणि बॉलिंग मध्ये पण। तर नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला जर अशीच क्रिकेटची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नवे असाल चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेयर करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिलत रहतील। तो भाई आज का वीडियो में हमने बात की है एसआरएच की बॉलिंग अटैक के बारे में, बैटिंग अटैक के बारे में। तो आपको अच्छा लगा होगा आज का व्हिडिओ। तर भाऊ भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। तो टेक केअर, बाय बाय, नमस्कार।